हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सकपाळ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे. थँक्यू सो मच. माझ्या चॅनलला इतकं छान प्रतिसाद तुमचा मिळतोय, कमेंट्स येत आहेत, मला व्हॉट्सअपला मेसेज येत आहेत. लोकांना आपले व्हिडिओज पॅटर्न आवडत आहेत. एखादा राशी भविष्याचा जो साप्ताहिक राशी भविष्याचा जर एखादा व्हिडिओ लवकर नाही पोस्ट झाला माझ्याकडून तर मला मेसेज येतात, का नाही पोस्ट झाला अजून. तर मला ना हे आवडतं, मला ही पोचपावती आहे माझ्यासाठी. तुम्ही मला संपर्क जेव्हा करता तेव्हा ती एक पोचपावती आहे माझ्यासाठी की लोकांना आपले व्हिडिओ आवडतात आणि मला अजून एक वेगळाच ग्रुप येतो ते करण्यासाठी. तर थँक्यू सो मच. असंच माझ्यावरती खूप खूप प्रेम करत राहा. मी सुद्धा वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासाठी सतत आणत राहील, आय प्रॉमिस. सो आपण काय काय बघणार आहोत, एक टॅरोने आपण बघणार आहोत भविष्यामध्ये काय काय घडणार आहे. साई संदेशने आपण बघणार आहोत तुमच्यासाठी गुरूंचा काय संदेश आहे. एंजल कार्ड्सने आपण बघणार आहोत 3 गोष्टी, एक येस नो टाईपचा प्रश्नाचं उत्तर, दुसरं एखादी गोष्ट कधी घडणार याचं उत्तर, आणि तिसरं तुमच्यासाठी काय सल्ला आहे एंजल्सचा. आणि सगळ्यात शेवटी सगळ्यांना खूप जास्त आवडलेली द बुक ऑफ आन्सर्सची सिरीज, जिच्याने आपल्याला ऑक्टोबर 2025 मध्ये तुमच्यासोबत ज्या घटना घडणार आहेत त्या घडत असताना आपला ॲटिट्यूड कसा असायला हवा त्याचं उत्तर, मार्गदर्शन आपल्याला या पुस्तकामधून मिळणार आहे. सुरुवात करूया. तर मकर राशीसाठी म्हणजे कॅप्रिकॉर्नसाठी ऑक्टोबर 2025 हा महिना कसा असणार आहे ते आपण बघणार आहोत. बघूया ऑक्टोबर 2025 आपण काय काय याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. रिलेशनशिप, फायनान्स, करिअर, बिझनेस आणि हेल्थ सगळं काही कव्हर करणार आहोत. सुरू करूया. त्याआधी 1176 टाईप करा आणि एनर्जी सोबत कनेक्ट व्हा. नसेल तुम्हाला टाईप करायचं तर तुम्ही चॅनलला आपल्या या व्हिडिओला डबल क्लिक करा, टॅप करा, म्हणजे तो लाईक होऊन जाईल. लाईक झालं तरी तुमच्या माझ्या एनर्जीज कनेक्ट होतील. सो सुरुवात करूया आता. फायनली रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर, बिझनेस आणि हेल्थ. रिलेशनशिपमध्ये थोडंसं स्ट्रगल दाखवते. स्ट्रगल एवढ्या लेवलला की कदाचित तुम्हाला या रिलेशनशिपमध्ये गिवअप करायची इच्छा होऊ शकते, पण असं करू नका. नाती सांभाळून घेण्यातच खरा प्रेमाचा अर्थ असतो. फायनान्सेसमध्ये आले क्वीन ऑफ कप्स रिव्हर्स, म्हणजे होऊ शकतं की या महिन्यामध्ये तुम्ही ज्या इन्व्हेस्टमेंट केल्यात त्याचा वापर तुम्ही खर्चासाठी करू शकता. अशी वेळ येऊ शकते की तुम्हाला सेविंग जी लॉंग टर्मसाठी केली आहे, ठीक आहे, जी कधी आपल्याला मोडायचीच नव्हती सेविंग, ती मोडायची वेळ तुम्हाला फायनान्सच्या बाबतीत ऑक्टोबर 2025 मध्ये येऊ शकते. करिअरच्या बाबतीत 2 अपॉर्च्युनिटी समोरून चालून येतील. कोणती निवडायची ह्याच्यामध्ये संभ्रम निर्माण होईल. बिझनेसच्या बाबतीत जुन्या एका प्रॉब्लेममध्ये तुम्ही जे अडकला होता त्यातनं बाहेर पडणार आहात. तो एक चांगलं कार्ड आलं. हे रिव्हर्समध्ये आलं, हे बरं झालं की तुम्ही एका मोठ्या संकटातनं तुम्ही वाचणार आहात थोडक्यात, किंवा जर होतात आधीपासून तर त्यातनं बाहेर पडणार आहात. हेल्थच्या बाबतीत द मूनचं कार्ड येणं दाखवतं मेंदूशी संबंधित विकार, ज्याला आपण म्हणतो ना वेडसरपणा, पण म्हणजे हे खूप जास्त बोल्ड होईल मी बोलणं. तर आपण असा विचार करू शकतो की डोक्याशी संबंधित विकार होऊ शकतात, डोकेदुखी, अर्धशिशी होऊ शकते, असं मी याच्यावरनं प्रेडिक्ट करू शकते. किंवा एवढ्या लेवलला कन्फ्युजन की आपण म्हणतो ना, अरे डोकं फुटायची वेळ आली विचार करून, असं काहीतरी होण्याची सुद्धा शक्यता आहे. आता जेव्हा रिलेशनशिपमध्ये कार्ड्स जरा टेन्शनवाला आलं होतं, तर होऊ शकतं की तुम्ही तो स्ट्रेस घेऊ शकता आणि त्याच्यामुळे तुम्हाला डोकेदुखी वगैरे होऊ शकते या महिन्यामध्ये. बघूया आपण या कठीण समयामध्ये साई म्हणजे तुमचे गुरु तुमच्यासाठी काय संदेश घेऊन आलेले आहेत. ठीक आहे, गुरु असतात, तुम्हाला कुठल्या ना कुठल्या मार्गाने माध्यमातून ते आपल्याला भेटत असतात. बघा, एक आहे ओमनीप्रेझेन्स. बाबा इज नॉट कन्स्ट्रेन्ड बाय टाइम और स्पेस, ही विल कम टू युअर एड वेन एव्हर यू नीड हिम. जेव्हा कधी तुमच्यावर अशी वेळ येईल ना की तुम्हाला तुमच्या गुरूंची साथ हवे, ते कुठल्याही स्वरूपामध्ये येऊन तुम्हाला मदत करणार आहेत, असं आपल्याला कार्ड सांगते. सिंथेसिस, ऑल ट्रूली स्पिरिच्युअल पाथ लीड टू गॉड, फॉलो द पाथ मोस्ट सुटेड टू यू. जर तुम्हाला कोणी गुरु नसेल तर तुम्हाला एक याच्यामधनं संदेश मिळतोय की तुम्ही कुणालाही नमस्कार केला तरी तो फायनली परमेश्वर एकच आहे, तो सगळ्या मार्गाने तो एकाच ठिकाणी पोहोचणार. सो ज्याही गुरूंचं तुम्हाला मार्गदर्शन मिळते असं वाटतंय
तर तुम्ही त्या मार्गाने जा. स्पिरिच्युअल जर्नी तुमची चालू राहू दे साईड बाय साईड, कारण तीच तुम्हाला प्रगतीकडे नेणार आहे, असं आपल्याला गुरु सांगू इच्छितात. नाऊ आपले एंजल कार्ड्स, मी म्हटलं होतं की टाइम कार्ड्स, त्यानंतर येस नो आणि एंजल्स ॲडवाइस. बघूया तुमचे एंजल्स तुमच्यासाठी काय ॲडवाइस घेऊन आलेले आहेत. बघूया एंजल्स तुमच्यासाठी काय ॲडवाइस घेऊन आलेले आहेत. कम्युनिकेट क्लिअरली. ज्या गोष्टींमध्ये ना तुम्हाला वाटतंय की कन्फ्युजन क्रिएट होतंय तुमच्याबद्दल किंवा दुसऱ्या कोणाच्याबद्दल तरी तुमच्या मनामध्ये, तर शब्दात व्यक्त होणं खूप जास्त गरजेचं आहे. प्रश्न पडला असेल तर समोरच्याला विचारा, गोष्टी तिथल्या तिथे क्लिअर करा, असं आपल्याला एंजल्स सांगतात. देन आपले टाइम कार्ड्सने आपण विचारूया की तुम्ही विचारा तुमच्या मनामध्ये कोणताही प्रश्न ज्याचं उत्तर असणार आहे एखादी गोष्ट कधी घडेल, ज्यातनं टाइम पिरियड आपल्याला कळेल, असा प्रश्न करा. उत्तर आहे इन द नियर फ्युचर. येणाऱ्या वर्षभरामध्ये या गोष्टी होणार आहेत जे आता तुम्ही मनामध्ये बोलत होतात. आणि आता येस नो वाला प्रश्न करा. तुमच्या मनामध्ये डोळे बंद करा, ज्याचं उत्तर हो किंवा नाही मध्ये येईल तो विचारा. आणि आपण उत्तर काढतो आहोत नो. जी गोष्ट तुम्ही आत्ता मनामध्ये विचार करत होतात ती होणार नाहीये, किंवा तुम्ही ही गोष्ट अशी आहे का, माझाच गैरसमज होतोय, तर नो उत्तर आलेलं आहे की तसं नाही आहे वगैरे. हे आले आपल्याला एंजल्सनी उत्तर. आता आपण बघणार आहोत तुमची आवडती सिरीज बुक ऑफ आन्सर्सची सिरीज. हे काय असतं, ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते. बुक ऑफ आन्सर्समध्ये ना प्रत्येक पानावरती एक वेगवेगळा संदेश लिहिला आहे, ॲटिट्यूड लिहिलेला आहे की तुम्ही कसं रिॲक्ट व्हायला हवं. ठीक आहे, चांगलंच लिहिलं आहे, वाईट नाही लिहिलं आहे, पण त्याचा उपयोग होतो आपल्याला जगता वागताना महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी. आपण सुरुवात करतोय. पहिलं, इट इज सर्टन. हे तर होणारच आहे. ॲक्ट ॲज दो इट इज ऑलरेडी रिअल. जरी तुम्हाला या गोष्टी माहिती आहे की ज्या गोष्टींची तुम्हाला आधीच कल्पना आहे ती जेव्हा तुमच्यासमोर ॲक्च्युली घडेल ना, तेव्हा त्याच्यावरती ॲक्च्युली विश्वास ठेवा, असं आपल्याला युनिवर्स सांगते. एन्जॉय द एक्सपिरियन्स. आणि हा एक्सपिरियन्स जो तुम्हाला येणार आहे, हा अनुभव, हीची मजा घ्या. यू नो बेटर नाऊ दॅन एव्हर बिफोर. ह्या कालावधीमध्ये ना तुम्हाला आत्तापर्यंत कधीच कळलं नाही ना, अशा गोष्टी ऑक्टोबर 2025 तुम्हाला कळणार आहेत. यू विल हॅव टू कॉम्प्रोमाइज. म्हणजे तुम्हाला कुठेतरी ना या सिच्युएशन सोबत जे समोर ना घडणार आहेत काही गोष्टी, तिथे कॉम्प्रोमाइज करायची वेळ येणार आहे. आणि लास्टला इट विल ब्रिंग गुड लक. तो सरते शेवटी अंत गोड तर सर्व गोड म्हणतात, तसं झालं. तो काहीतरी चांगलं घडणार आहे, गुड लक येणार आहे या महिन्यामध्ये तुमच्यासोबत. ऑन दिस गुड नोट आपण हा व्हिडिओ इथेच थांबवतोय. सो मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओसुद्धा सगळ्या इतर व्हिडिओजप्रमाणे आवडला असेल. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलंच असेल तर आपला चॅनल इतर लोकांपर्यंत पोहोचवा आणि ही फॅमिली आपली अशीच वाढत राहू दे. थँक्यू सो मच.